हे पहा, आज आपण काय पाहणार आहोत. हिवाळा असला तरीही पाणी योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. काय होतं, हिवाळा आहे, हवेत गारठा आहे, म्हणून काही लोक पाणी कमी पितात. परंतु पाणी कमी पिल्यामुळं शरीरातील रक्तसंचार हा व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं रक्त घट्ट होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून हिवाळा जरी असेल तरीही पाणी योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. आता मी नेहमीच सांगतो, सकाळी पाण्याची सुरुवात करायची. सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास पाणी प्यायचं. शक्यतो सकाळी उठल्यावर नुसतं पाणी घेण्याऐवजी आवळा ज्यूस, कोरफड ज्यूस आपल्याला जे मानवेल यापैकी 1 किंवा 2ही ते किती घ्यायचं, 3-3, 4-4 चमचे घ्यायचं. यामुळं पोटही साफ होतं. पोट चांगलं पोटाचे कोणतेही विकार होत नाही आणि पोट योग्य प्रकारे साफ होतं. म्हणून या दिवसामध्ये पाणी कमी पिऊ नका. सकाळी 1-2 ग्लास पिल्यानंतर परत काही वेळाने तुमचं इतर काही गोष्टी ज्या चहा पान वगैरे होतं त्यानंतर, म्हणजेच काय सांगायचा उद्देश, साधारण 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत पाणी थोड्या थोड्या प्रमाणाने पिलं पाहिजे. 1-1 ग्लास साधारणपणे 2-3 वाजेपर्यंत पाणी असं तुम्ही या प्रमाणात पिलात तरी शरीरात भरपूर पाण्याचं प्रमाण होईल. आणि यानंतर काय करायचं, संध्याकाळनंतर मात्र पाण्याचं प्रमाण कमी करायचं. हे मी नेहमीच सांगतो आणि आजही सांगतो. आणि रात्री 6 नंतर तर पाण्याचं प्रमाण एकदम कमी करायचं. अगदी प्यायचं असेल तर पाव ग्लास, त्याच्यानंतर प्यायचं असेल तर पाव ग्लास. अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचं प्रमाण हे संध्याकाळी 6 नंतर एकदम कमी करायचं आहे. 5 नंतर 6 नंतर जे काही असेल ते. आणि रात्री झोपतानाही पाणी कमी घ्यायचं. कमी म्हणजे काय, आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं घ्यायचंच. परंतु काही लोक काय करतात, 1 ग्लास 2 ग्लास झोपतानाही एवढं पाणी पितात, तांबभर पाणी पितात. तर हे चुकीचं आहे. अर्धा ग्लास पाणी प्यायला काहीच अडचण नाही. तर लक्षात घ्या, हिवाळा जरी असेल तरीही आपल्याला पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे, हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे. तो व्यवस्थित तुम्ही त्याचं पालन करून आपल्या शरीरातील रक्तसंचार चांगला ठेवायचा आहे आणि त्यामुळं आपल्या शरीरातील रक्त घट्ट होणार नाही आणि त्यामुळं उद्भवणारे, रक्त घट्ट झाल्यामुळं इतर विकार जे उद्भवणारे असतात तेही उद्भवणार नाहीत. म्हणजेच काय, आपण पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर आपल्याला अनेक विकारांपासून दूर राहण्यासाठी मदत होते. तसेच प्राणायामचं महत्त्व तर मी सांगतोच आहे. तसेच प्राणायाम हे तर हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, कोणत्याही दिवसामध्ये प्राणायाम हे अत्यंत गरजेचं आहे. प्राणायामसाठी काय होतं माहिती आहे का, लोक फिरायला जातात त्यावेळेस त्यांचा पावसामुळं खाडा होतो, इतर काही गोष्टीमुळं खाडा होतो. आणि सकाळी सकाळी आपण प्राणायाम केल्यामुळं आपल्याला कुठं जायला नसतं, आपण झोपेचा वेळ प्राणायामला देतो. म्हणून आपण सकाळी सकाळी प्राणायाम जर केलं तर आपले खाडे होत नाही आणि प्राणायामला कुठंही जाण्याची गरज नाही. प्राणायामला जागाही खूप कमी लागते, फक्त बसण्या इतकी जागा लागते. पहा, आसनं करायची असतील तर थोडी जास्त लागेल. प्राणायामच नुसतं करायचं तर फक्त बसण्या इतकी जागा. आणि प्राणायाममधला साधा एक नियम आहे की बसताना पाठीचा कणा सरळ, अगदी असे झोकून बसले असं नाही, तर पाठीचा कणा सरळ, मान सरळ आणि नजर समोर, अशा पद्धतीने प्राणायामला बसायचं असतं. म्हणून घरी केल्यामुळं आणि नित्यनियमाने केल्यामुळं आपल्याला खूप लाभ होतात.
घरीच करायचं असल्यामुळे आपले खाडेही होत नाहीत. आज केलं, उद्या केलं, महिनाभर केलं आणि 4 दिवस खाडे केलं असं होत नाही आणि आपण करायचंही नाही. जितकं आपल्याला आपण महत्त्व देतो चहा, कॉफी किंवा नाश्ता, जेवण, तितकंच महत्त्व प्राणायामलाही द्यायचं. प्राणायाम नित्यनियमाने करायचं आणि आजचा विषय जो आपला आहे, पाणी योग्य प्रमाणात प्यायचं, हे व्यवस्थित ठेवा आणि आपलं जीवन सुखमय, आनंददायी कसं होईल हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे अगदी मनापासून करायचं आहे. यामुळं आपलं शरीर चांगलं राहील, शरीरात कुठलेही विकार येणार नाहीत. छोटे छोटे विकार येऊन मग त्याचं रूपांतर पुढं अनेक विकारात होतं. तसंही करायचं नाही. कोणताच विकार शरीरात आला नाही पाहिजे यासाठी आपल्याला प्राणायाम करणं गरजेचं आहे आणि प्राणायामबरोबर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण पाणी हे योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. मी जास्त नाही म्हणत, पहा, लक्षात घ्या. काही लोक जास्त प्यायला सांगतात, काही कमी प्यायला सांगतात. तसं जर पाहिलं तर आपल्या शरीराला आपल्या कामानुसार, आपल्या शरीराच्या गरजेनुसार किती पाणी पिणं गरजेचं आहे आपल्याला समजतं. आणि आता काही लोक काय म्हणतात, शरीर हे पाणी मागतं. पाणी मागण्याचा प्रश्न नाही हो. शरीर तुम्हाला तहान लागते, परंतु आपण आपल्या कामात वेगळं असल्यामुळं आपल्याला ते समजत नाही. म्हणून पाणी हे काही ठराविक अंतराने पिलं पाहिजे. तर आजचा विषय आपला असा आहे की हिवाळ्यामध्ये सुद्धा पाणी योग्य प्रमाणात प्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.